डिजिटल सेफ्टी फॉर किड्स या व्हिडिओ सिरीजमध्ये आजचा पहिला टॉपिक आहे मुलांचं तिसरं जग म्हणजे डिजिटल वर्ल्ड. पूर्वी मुलांचं जग खूप साधं होतं, घर, शाळा, मैदान आणि मित्र. पण आज मुलांचं आयुष्य फक्त घर आणि शाळेपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. आज त्यांच्या आयुष्यात एक तिसरं जग तयार झालेलं आहे, ते म्हणजे डिजिटल वर्ल्ड. मोबाईल, यूट्यूब, ऑनलाईन गेम्स, सोशल मीडिया मुलांसाठी एक पूर्ण डिजिटल एन्व्हायरमेंट तयार झालं आहे. आज अनेक मुलं दररोज दिवसातला कमीत कमी 2 ते 4 तासांचा वेळ या जगात घालवत असतात. कधी ते यूट्यूब पाहतात, कधी गेम खेळतात, कधी मित्रांशी चॅटिंग करतात. म्हणजे डिजिटल जग आता त्यांच्या आयुष्याचा भाग बनलेला आहे. आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न, डिजिटल वर्ल्ड वाईट आहे का? खूप पालकांना वाटतं की मोबाईल म्हणजे वाईट, पण खरं सांगायचं तर डिजिटल जग पूर्णपणे वाईट नाही. योग्य वापर केला तर त्याचे खूप फायदे आहेत. उदाहरणार्थ मुलं एज्युकेशनल व्हिडिओज पाहू शकतात, कोडिंग, ड्रॉइंग, म्युझिक अशा अनेक गोष्टी तिथे शिकता येऊ शकतात. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी, डिजिटल जगात काही धोकेही आहेत. जसं आपण मुलांना सांगतो, रस्त्यावर चालताना काळजी घ्यावी लागते कारण तिथे वाहने आहेत, वेग असतो, धोका असतो. तसंच डिजिटल जगातही काही धोके असतात. उदाहरणार्थ चुकीची माहिती, वयानुसार योग्य नसलेले व्हिडिओज, ऑनलाईन स्ट्रेंजर्स, सायबर बुलिंग आणि स्क्रीन ॲडिक्शन. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलं या डिजिटल जगात अनेकदा एकटी असतात. आपण घरात असलो तरी त्यांच्या स्क्रीनमध्ये नेमकं काय चालू आहे याची आपल्याला अजिबात कल्पना नसते. एक छोटंसं उदाहरण बघा, एका मुलाने यूट्यूबवरती कार्टून पाहायला सुरुवात केली. तो फक्त कार्टून पाहत होता, पण काही वेळाने यूट्यूबचा अल्गोरिदम त्याला वेगवेगळे व्हिडिओज दाखवायला लागला आणि थोड्याच वेळात तो त्याच्या वयासाठी योग्य नसलेला व्हिडिओ पाहत होता. मुलाने ते मुद्दाम शोधलं नव्हतं, पण इंटरनेटने त्याला ते दाखवलं होतं. म्हणून पालक म्हणून आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, आजच्या काळात मुलांना फक्त मोबाईल देणं पुरेसं नाही, त्यांना डिजिटल जगात सुरक्षित कसं राहायचं हे शिकवणं गरजेचं आहे. जसं आपण मुलांना शिकवतो रस्ता कसा ओलांडायचा, अनोळखी लोकांशी कसं वागायचं, धोकादायक गोष्टींपासून दूर कसं राहायचं, तसंच आता मुलांना हेही शिकवणं गरजेचं आहे की डिजिटल जगात सुरक्षित कसं राहायचं. आपण पालक म्हणून या 3 साध्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. पहिली गोष्ट, मुलं इंटरनेटवर काय पाहतात याचा अवेअरनेस ठेवा. दुसरी गोष्ट, स्क्रीन पूर्णपणे प्रायव्हेट होऊ देऊ नका. मुलं मोबाईल वापरत असतील तर कधी कधी त्यांच्यासोबत बसून बघा की ते काय पाहत आहेत. आणि तिसरी आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यासोबत कम्युनिकेट करा. ते नेमकं काय पाहतात आणि त्याचा परिणाम काय होऊ शकतो याची मुलांसोबत बसून चर्चा करा. मुलांनाही वाटेल की आई बाबांना या जगाबद्दल माहिती आहे. आणि शेवटी एक महत्त्वाचा विचार, डिजिटल जग वाईट नाही, पण मार्गदर्शन नसलेलं डिजिटल जग धोकादायक होऊ शकतं. म्हणून मुलांना फक्त मोबाईल देऊ नका, त्यांना डिजिटली शहाणं करा. धन्यवाद.